नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली शिवांगीला समजावत असते की आतापर्यंत शिवांगी तू खूप गुन्हे केलेले आहेस आणि जर तुला त्या गुन्ह्यांचं प्रायचित्त करायचं असेल ना, तर ज्या बहिणीने तुझ्या मितेशला मारलंय, त्याचा खून केलाय, त्या बहिणीचं नाव सांग. तिला आम्ही शोधून काढतो आणि मितेशला न्याय मिळवून देतो. कारण त्या सगळ्यामध्ये मितेशची काही चुकी नाही आहे आणि तुझ्या समोरसुद्धा तिने मितेशबद्दल गैरसमज पसरवला होता. त्यामुळे तू आता तुझ्या बहिणीचं नाव सांग, ती कुठे आहे, ती काय करते, हे सगळं आम्हाला कळू दे. तेव्हा इकडे अबोलीला संशय असतो की तिचं नाव दीपाली आहे की दुसरं अजून काही आहे, ती कुठे काम करते, तिचं प्रोफेशन काय आहे, ते सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. पण इथे शिवांगी एक शब्दसुद्धा बोलायला तयार नसते. त्याचबरोबर अबोली तिला समजावत असते की तू गुन्हे केलेस आणि त्या गुन्ह्यांचं प्रायश्चित्त म्हणून तरी तुझ्या बहिणीचं नाव सांग. पण तरीसुद्धा इथे आता शिवांगी दीपालीचं नाव काही सांगत नाही आणि ती काय करते ते पण सांगत नाही. त्यानंतर इकडे आता मितेशचे वडील पोलिसांना फोन करत असतात. तेवढ्यातच इथे दीपशिका येते आणि त्यांच्या डोक्यामध्ये जोरात हल्ला करते. त्यांच्या डोक्यामध्ये ती वार करते. तेव्हा ते पुन्हा इथे बेशुद्ध झालेले असतात आणि इथे दीपशिकाने चोरी करून ती आता मितेशच्या घरातून बाहेर पडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुशला फोन आलेला असतो. अंकुश म्हणत असतो की आम्ही लगेच तिथे पोहोचतोय. तेव्हा क्रिश म्हणतो काय झालं? तेव्हा अंकुश म्हणत असतो की इथे मितेशच्या वडिलांवरती कुणीतरी जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि घरामध्ये चोरीसुद्धा केली आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. तेव्हा इथे शिवांगीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण तिला एक गोष्ट माहिती असते की हे सगळं कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नाही, तर दीपशिका म्हणजे त्याच मास गर्लचं आहे. तर इकडे दीपशिका आता मितेशच्या वडिलांना का मारते, असं प्रश्नसुद्धा तिला पडलेला असतो. त्यानंतर अबोली म्हणत असते की शिवांगी, हे बघ, तुला जर नसेल सांगायचं तर नको सांगू, पण तुला जर वाटत असेल की जे काही घडले ते चुकीचं आहे, म्हणजे तुला गैरसमज झाला होता आणि त्याच्यामुळे हे सगळे तू खून केलेस. अगं 3 वर्षांपूर्वीच मितेश गेलाय. समृद्धी नावाची मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये कधी नव्हतीच, पण तरीसुद्धा नाही, तिने तुझ्यासमोर गैरसमज पसरवला आणि तू सुद्धा चुकीचं वागत गेलीस, असं इकडे आता अबोली जाता जाता सांगते. मी बोलते त्या गोष्टीवरती विचार कर, असं सुद्धा सांगते. त्यानंतर इथे शिवांगीला वाटत असतं की कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू, दीपशिकाच्या की अबोलीच्या. तेव्हा ते आता पूर्णपणे कन्फ्यूज झालेली असते. तेव्हा दीपशिका तिथे येते आणि म्हणत असते, शिवांगी, मी गेले होते मितेशच्या घरी आणि त्याच्या वडिलांच्या डोक्यावरती मी हल्लासुद्धा केला. ही बातमी तुला कळली असेलच ना, की मी त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला, त्यांच्या घरामध्ये चोरी झाली आहे. हो, मीच केलं हे सगळं. मी पुरावे गोळा करायला गेले होते. तू म्हणाली होतीस ना की तुला पुरावे हवेत म्हणून, आणि तुला माहिती आहे मी तिथे काय बघितलं? तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, काय बघितलंस तू? माझा तुझ्या कुठल्याही गोष्टीवरती आता विश्वास बसणार नाही आहे, कळते का तुला? तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, हे बघ शिवांगी, तुला विश्वास ठेवावा लागेल. शिवांगी म्हणते, का ठेवू मी विश्वास? सांग ना, का ठेवू? तुझं असं म्हणणं आहे की मितेशला एक समृद्धी नावाची मुलगी आवडायची. जर तू असं म्हणतेस, एवढं कॉन्फिडन्स आहे तुला, मग त्यांचा कधी मला फोटो का दाखवला नाहीस? मला पुरावा म्हणून त्या दोघांना तू एकत्र बघितलेला फोटो वगैरे तरी दाखवायचा, माझी भेट घालून द्यायचीस. मी जेव्हा जेव्हा मितेशला विचारले तेव्हा तेव्हा तू मला हेच म्हणालाय की त्याचं कुठल्याही समृद्धी नावाच्या मुलीवरती प्रेमच नाही आहे, त्याचं माझ्यावरती प्रेम आहे. अगं म्हणून तर तो मला लग्नाची मागणी घालायला येत होता ना. जर त्याच्या मनामध्ये तसं काही पाप असतं तर त्याने मला आधीच सांगितलं असतं आणि कदाचित माझ्याबरोबर लग्नाला तयार झाला नसता. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, अबोलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. अबोली खोटं बोलते. तुझ्याकडून खरं वधून घ्यायचं आहे ना त्यांना, तुझ्या बहिणीबद्दल, म्हणून तो म्हातारा, मितेशचा बाप, त्याचबरोबर अंकुश, अबोली, क्रिश हे सगळेजण एकत्र आलेत आणि ते तुला फसवतायत, खोटं बोलतायत. एक त्या लोकांनी आहे ना अशी कहाणी तयार केली आहे, म्हणजे तुला अंधारात ठेवण्यासाठी. हे बघ, तुला तर आता असंच वाटतंय ना की ते लोक जे बोलतायत ते खरं आणि मी बोलते ते सगळं खोटं, असंच वाटतंय ना तुला? पण त्या लोकांनी तुझ्याकडून खरं वधून घेण्यासाठी हा सगळा ट्रॅप रचला आहे आणि त्याच्यामध्ये ते तुला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, आणि तू काय वेगळं केलंस गं? तू काय माझ्यासाठी चांगलं केलंस? इथून तुला मी सांगते की मला बाहेर काढ, पण ते सुद्धा तुला जमलेलं नाही आहे. तेव्हा इथे शिवांगी आता म्हणते की माझा तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे.
तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, तुला विश्वास ठेवावा लागेल. तुला माहिती आहे मी त्या ठिकाणी गेल्यानंतर काय बघितलं? मितेशच्या घरी मितेशसुद्धा होता. मितेश होता त्या घरामध्ये आणि मी त्याला बघितलं स्वतःच्या डोळ्याने. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते की माझा विश्वास नाही बसत. आणि दीपशिका म्हणते, तुला माझ्यावरती विश्वास ठेवायला लागेल, कारण ती अबोली आहे ना, ती या सगळ्याचा फायदा करून घेईल. तुला काय हवंय ते सांग. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता दीपशिका म्हणत असते की तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसणार नाही, मला माहिती होतं, म्हणूनच मी इथे आली आहे ना पुरावा घेऊन. तेव्हा शिवांगी म्हणते, अगदी बरोबर बोललीस तू, माझा नाही आहे विश्वास तुझ्यावरती. तू खोटंच बोलत असशील तर, कदाचित अबोली खरं बोलत असेल तर. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, नाही ग, मला नाही कळत आहे तुम्ही लोक काय बोलताय माझ्याबरोबर. पूर्ण माझ्या डोक्याची वाट लावून ठेवलेत, मला कन्फ्यूज करून ठेवलेत. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते की तुझ्याकडे पण पुरावा नाही आहे मला हे दाखवायला की मी ते जिवंत आहे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, अगं तू मला सांग ना, मी ते जिवंत नाही तर तू कसा अचानक मरेल. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, हे बघ, अबोली खोटं बोलेल, अंकुश खोटं बोलेल, क्रिश खोटं बोलेल, पण इथे मितेशचे वडील खोटं का बोलतील? कुठला बाप आपल्या जिवंत मुलाच्या फोटोला असा हार घालून घेऊन येतील मला दाखवायला? मला हे सगळं पटतच नाही आहे गं. म्हणजे मितेशचे वडील खोटं नाही बोलणार, आणि मितेशसाठी तर नाहीच नाही, कारण त्यांचं मितेशवरती खूप प्रेम होतं, मला माहिती आहे ना. तेव्हा दीपशिका म्हणते, एक काम कर, तू मला सांग, जर मितेश आता जिवंत असता, समृद्धीसुद्धा असती, तू काय केलं असतंस ते आधी मला सांग. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते, जर मितेश जिवंत असता तर मी त्याला आतापर्यंत मारला असता. तो जर मला जिथे दिसेल ना, मी तिथे त्याला मारून टाकलं असतं. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, अगं मग तेच तर, जर इथे तुला आता बदला घ्यायचा आहे मितेशकडून आणि समृद्धीकडून, हे अबोली, अंकुश आणि क्रिशला कळले. मग अबोलीला असं वाटतंय की जर तुला मितेश मिळाला तर तू त्याला मारून टाकशील आणि मग तू तुझ्या बहिणीचं नाव आम्हाला कधीच सांगणार नाहीस, असंच वाटत असेल ना. आणि जर तुला असं सांगण्यात आलं की मितेश 3 वर्षांपूर्वीच गेला आहे, तर मग एका वडिलांना अजून काय हवं आहे? एक वडील आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी खोटं तर बोलूच शकतात ना. म्हणजे इथे आता फोटोला एक खोटा हार घालायला काय जाते, पण जर मुलगा जिवंत राहणार असेल तर कुठलेही वडील असंच करतील. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते की आता तुला कळलं आहे की मितेश नाही आहे, मग तू त्याला मारणार नाहीस, तू त्याचा जीव वाचवशील. तुला तर असं वाटते की तो मेला, मग तू त्याला सोडून देशील, तुझा बदला अर्धवट ठेवशील. पण त्या लोकांना तेच हवं आहे, त्यांना मितेशचा जीवसुद्धा वाचवायचा आहे आणि एका बाजूला तुझ्याकडून खरंसुद्धा बदलून घ्यायचं आहे की तुझ्या बहिणीचं नाव नक्की काय आहे, कोण आहे, ती काय करते. तेव्हा इकडे आता मितेशचा पुरावा म्हणून ती एक फोटो दाखवते. त्याच्यामध्ये एका खूप मोठ्या हॉटेलच्या बाहेर तो फोनवरती बोलताना असतो आणि एक दुसरा व्हिडिओ दाखवते. त्याच्यामध्ये मितेश आणि त्याचे वडील दोघेजण एका हॉटेलमध्ये बसून बोलत आहेत. तेव्हा इथे रेस्टॉरंटमध्ये बसून बोलत आहेत. हे सगळे पुरावे तिने दाखवलेले असतात, पण ते बिनबुडाचे असतील असा संशय आहे. कारण इथे दीपशिकाने त्यांच्या घरातून काहीतरी चोरी करून घेतलेलं असतं आणि कदाचित मितेश जिवंत असतानाचे व्हिडिओज आणि फोटोज असतील, पण ती आपल्या मोबाईलमध्ये ते सगळं घेते आणि आता ती शिवांगीला दाखवते, जणू काही ते सगळे फोटो तिने आत्ताच काढलेत की काय. तेव्हा इथे आता शिवांगी म्हणते की हे सगळं खोटं आहे. दीपशिका म्हणते, अगं पुरावा दाखवते ना तुला, हा काय त्याचा फोटो, हे बघ तो त्याच्या वडिलांबरोबर बोलतोय. तर इकडे आता दीपशिकाने शिवांगीला वेडं बनवलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता अंकुश, अबोली पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की अबोली पाणी पी. त्यानंतरला अबोली म्हणत असते की सर, म्हणजे बघा ना, इथे त्यांच्या डोक्यावरती कुणीतरी जीव घेणं हल्ला केला आहे, किती क्रूर माणूस असेल तो. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, मला तर वाटतंय ही ती माजगल नसेल ना, तिला कळलं असेल की इथे मितेशचे वडील आता आपल्याला मदत करतायत, तेव्हा कदाचित ती तिथे गेली असेल पुरावे गोळा करायला आणि तिच्या विरोधात काही पुरावे असतील तर ते नष्ट करायला. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, मला पण ती माजगलच वाटते. तेव्हा अबोली म्हणते की मलासुद्धा तेच वाटते, ती माजगलच असणार आहे. त्याचबरोबर इथे दीपशिका म्हणत असते की शिवांगी, मला तुझी खूप काळजी वाटते गं, तू माझी बहीण आहेस, मी नाही तुझी काळजी करणार तर कोण करणार, पण तूसुद्धा माझ्यावरती विश्वास ठेव ना. त्या अबोलीला काही सांगू नकोस गं, ती अबोली आहे ना, हा सगळा प्लॅन करते. तिला जाणून घ्यायचं आहे फक्त की तुझी बहीण कोण आहे, म्हणजे तिला पकडून माजगल म्हणतील आणि सगळ्यांसमोर सादर करतील. हाच तर तिचा प्लॅन आहे.
तिने तुला आता शिक्षा मिळवून दिली, आपल्या मावशीलासुद्धा जेलात टाकलं आहे आणि आता ती माझ्या मागे लागली. आता तिला माझगलला शोधून काढायचं आहे, म्हणजे ती जिंकली तेव्हा आपण तिला जिंकू द्यायचं नाही आहे. तू प्लीज फक्त माझं नाव तिला सांगू नकोस प्लीज. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणते, पण मला इथून बाहेर पडायचं आहे, मला मारायचं आहे त्या मितेशला आणि त्या समृद्धीला. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, हो त्यासाठी सुद्धा मी तयारी केली आहे, पण त्यासाठी तुला इथून पळून जावं लागेल. मी सगळा प्लॅन केला आहे, तू इथून पळून जाशील ना. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता दीपशिका तिला मुद्दामून हे सगळं करायला सांगत असते, पण शिवांगीच्या हे लक्षात येत नाही. शिवांगी म्हणते, हो मी जाईन पळून. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो अंकुश म्हणतो, दीपशिका कुठे आहे. तेव्हा क्रिश म्हणतो की दीपशिका मॅडम शिवांगीबरोबर बोलायला गेल्यात आणि हल्ली त्यांचं बोलणं तिच्याबरोबर खूपच जास्त वाढत चाललं आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, हो तर तिथे दीपशिका आहे. त्याने म्हणते, हो कसं आहे ना क्रिश, ती पण एक बाई आहे आणि मी पण. अरे एका बाईच्या वेदना एक बाई नाही समजणार तर कोण समजणार. हो मला तिचा राग येतो, पण त्याचबरोबर तिच्याबद्दल माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण तिची फसवणूक झाली रे प्रेमामध्ये. तिचंसुद्धा मला वाईट वाटतं आहे. हे सगळं तिने कुणाच्या सरी सांगण्यावरून केलं आहे हे मलासुद्धा आता पटतं आहे. म्हणूनच मी फक्त तिच्याबरोबर बोलायला जाते, बाकी काही नाही. जाणून घ्यायला जाते अजून काही सांगते का ते. तेव्हा अबोली म्हणते, मग काही सांगितलं का तिने. तेव्हा दीपशिका म्हणते, नाही अजूनपर्यंत तरी काही सांगितलेलं नाही आहे. त्याचबरोबर इथे आता अबोली म्हणत असते की ठीक आहे मग मी जाते घरी, कारण दीपशिका म्हणते की शिवांगीला थोडं बरं वाटत नाही आहे म्हणून ती आता काहीच बोलत नाही, आराम करते. तेव्हा अबोली म्हणते की सर ठीक आहे, मी आता तिच्याशी काही बोलत नाही, तिला बरं वाटत नाही आहे म्हणून मी आता जाते. त्यानंतर इथे अंकुश म्हणतो, क्रिश तू पण जा, मी नाईटला थांबतो आज आणि एक काम कर, उद्या सकाळी लवकर ये आणि आज जरा आराम कर. तेव्हा क्रिश म्हणतो ठीक आहे. अबोली आणि क्रिश दोघेजणं घरी आलेले असतात. त्यानंतरला इथे मनवा म्हणत असते की काकी रमाला म्हणत असते की हा मी बनवला आहे गाजराचा हलवा, हा ठेव ना देवासमोर थोडा गोड. आणि आता इथे अंकुश दादा, अबोली वहिनी आणि त्याचबरोबर क्रिश तिघेजणं आले ना की मी त्यांना गाजराचा हलवा खायला देणार आहे. तर इथे आता अंकुश आलेला नसतो. मनवा विचारते, वहिनी अंकुश दादा कुठे आहे. तेव्हा अबोली म्हणते, अगं ते नाईटला थांबलेत ना म्हणून. तेव्हा इथे मनवा म्हणते, अगं वहिनी पण मी इथे एवढा छान गाजराचा हलवा बनवला होता, पण आता दादाला मी कसा देऊ. तेव्हा अबोली म्हणते, काही हरकत नाही, ते जेव्हा घरी असतील तेव्हा बनव. तेव्हा इकडे मनवा म्हणते, पण दादा आला असताना तर बरं झालं असतं, आज त्याला थांबायची काही गरज नव्हती. तू एक काम कर, तू आम्हाला दे ना आधी. तेव्हा इकडे मनवा म्हणते, ठीक आहे मी तुम्हाला दोघांना देते. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, मला तर खूप जास्त भूक लागली मनवा, मला जेवायला वाढ. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते की मनवा थांब, मी क्रिशला देते जेवायला. तेव्हा लगेच मनवा थांबते. तेव्हा क्रिश म्हणतो, नाही त्याची काही गरज नाही आहे, मला तुझ्या हातून काही खायचं प्यायचं नाही आहे, त्याची गरज नाही. मनवा तू मला जेवायला वाढ, मी फ्रेश होऊन येतो. तेव्हा इकडे राघूला आता फार वाईट वाटतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो शिवांगी म्हणत असते, सोडणार नाही मी तुला मितेश, सोडणार नाही आहे. तू जे काही वागलेस ना माझ्याबरोबर, तुझ्यामुळे मला जो काही त्रास झाला त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आहे आणि सोडणार पण नाही आहे मितेश. मितेश तू मला जेवढं रडवलेस ना तेवढं मी तुलाही रडवणार. अरे तू मला इथे खूपच जास्त दुःख आणि त्रास दोन्हीही सोबतच दिलंस, त्यामुळे आता त्याचा बदला मी घेणार. त्याचबरोबर इथे क्रिश आता हलवा खात असतो. सगळेजण हलवा खायला बसलेले असतात. सगळेजण भरभरून मनवाचं कौतुक करतात आणि म्हणतात, खरंच हलवा खूपच जास्त छान झालेला आहे. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, हो मनवा खरं सांगतोय, हलवा खूपच जास्त उत्तम म्हणला आहे. तेव्हा इकडे मनवा थँक्यू म्हणत असते. त्याचबरोबर इथे अबोली म्हणत असते, खरंच म्हणजे हलवा खूपच जास्त छान बनवला आहेस मनवा, आपल्या मनवाच्या हाताची चव दिवसेंदिवस वाढत चालली हां. तेव्हा इथे मनवालासुद्धा खूपच जास्त छान वाटतं. तर इथे राघू खूप जास्त जेलस होत असते. राघूला असं वाटत असतं की सगळेजणं मनवाचं काय कौतुक करताय. तेव्हा इथे राघू म्हणते, मी पण इथे सुधारण्याचा प्रयत्न करते ना, पण त्याचं कुणाला काहीच वाटत नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, राघू काय झालं. तेव्हा राघू म्हणते, वहिनी काय होणार आहे गं, तेच होतं आहे ना जे आत्तापर्यंत इथे होत आले, मला फक्त सगळेजणं कॉर्नर करतायत, बाकी काही नाही. हो माझ्याकडून चुका झाल्या, पण त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागितली आहे ना, आणि मी पूर्ण मनापासून माफी मागितली आणि सुधारण्याचा पण प्रयत्न करते, पण काय गं ते कुणाला काही दिसतच नाही आहे. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, कसं दिसणार, आधीचे गुण उधळलेस ना तू, त्याच्यामुळे आता कुणी तुझ्यावरती पटकन विश्वास ठेवणार नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांना राघू म्हणत असते, हे सगळं नाही मुद्दामून करते मनवा, मुद्दामून तू क्रिशच्या मागे पुढे करतेस ना. तेव्हा मनवा म्हणते, नाही गं राघू असं नाही आहे, मी तुला आधीपासून सांगते की नाही. तेव्हा इकडे राघू म्हणते की मला माहिती आहे ना, तू इथे
क्रिशला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस. पहिल्यापासूनच तू त्याच्यावरती जणू काही तुझी नजरच आहे ना. तेव्हा रमा म्हणते, गप्प बस राघू, तू आहे ना मनवाला एक शब्दसुद्धा बोलू नकोस. मनवा आणि क्रिशबद्दल एक शब्दसुद्धा मी ऐकून घेणार नाही आहे. आणि आता तू क्रिशवरती कुठल्या हक्काने अधिकार गाजवतेस ग? तुला तो हक्क आता नाही आहे, कारण तू क्रिशला डिवोर्स दिला आहेस. विसरली आहेस का तू? अगं तुमचा तलाक झाला आहे, त्याच्यामुळे आता त्या अधिकाराने तू बोलू शकत नाही. तुझा काही अधिकार नाही आहे क्रिशवरती. आणि हे बघ राघू, तू आतापर्यंत जे काही वागत आली आहेस, जे काही करत आली आहेस ना, त्यामुळे तू लगेच आमच्याबरोबर या भाषेत बोलायचं नाही, उद्धटपणा करायचं नाही, नीट बोलायचं. तुला या घरामध्ये येऊ देतो, राहू देतो म्हणून तू आमच्याशी वाद घालायचा नाही, नाहीतर मी काय करेन काही सांगता येत नाही. पण मनवा या घरातली सदस्य आहे आणि जर तू तिला वाईट साईट काही बोललीस, अपमानास्पद बोललीस, तर मी ते सहन नाही करणार. त्याचबरोबर इथे रमाने आता चांगलं तिला सुनावलेलं असतं आणि तिचं तोंड बंद केलेलं असतं. तर इथे मनवावरती ती विनाकारणच खार खाऊन आहे. आता त्या दोघांची आधीपासून मैत्री आहे. ते दोघेजणं जेव्हापासून मनवा तिथे आले तेव्हापासून ते दोघंजणं नीटच बोलतात. मग इथे राघूने कधीही त्याच्याशी नीट बोलली नाही, सातत्याने त्याचा अपमान करत राहिली. तू कसा वाईट, मी कशी चांगली, तू का मला वेळ देत नाही, मी कशी देते. त्यामुळे इथे वेळ देत नाही म्हणून तिने इथे स्वराजबरोबर प्रेम केलेलं असतं, कारण स्वराज तिला वेळ देत असतो. तर इकडे एवढा वेळ हवा आहे तर रिकामटेकडं बसण्यापेक्षा नोकरी करायची, बिझी व्हायचं, कामाला जायचं, याचा विचार न करता तिने आता एक मुलगा शोधलेला असतो, तो म्हणजे स्वराज. आणि स्वराज मेल्यानंतर इथे राघूचे डोळे पुन्हा उघडलेले असतात आणि आता तिला ऑप्शनला कोणीच नाही आहे म्हणून ती आता पुन्हा एकदा क्रिशची काळजी असल्याचं नाटक करत असते. त्याचबरोबर इथे मनवा आणि क्रिश या दोघांना एकत्र बघून जेलेस होत असते, ती म्हणजे राघू. राघू आता इथे सुधारणाऱ्यातली नाही आहे हे अबोलीला कळलेलं असतं. तेव्हा अबोली तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या केसकडे फोकस्ड करते. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, काय गं वहिनी, तू अजून त्याच केसचा अभ्यास करतेस कशाला? तू आता आराम कर ना गं जरा. तेव्हा अबोली म्हणते, नाही गं, मला शेवटच्या क्षणापर्यंत ही केस लढायची आहे. म्हणजे बघ ना, आपण संजीवनी साठे यांना जेलमध्ये टाकलं, त्याचबरोबर शिवांगी गेली, पण ती माजगल अजून सापडलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी त्या माजगलपर्यंत जोपर्यंत पोचत नाही ना, तोपर्यंतच मी शांत बसणार नाही आहे. कारण या केसमध्ये शेवटची कढीसुद्धा आपल्याला सापडली पाहिजे. मला तर वाटतं आहे की माजगल आहे ना, ती मेन रोल प्ले करते या सगळ्यामध्ये. बघ ना, म्हणजे मला तर वाटतंय अजूनपर्यंत ती आपल्याला सापडलेली नाही आहे. म्हणजे तीच आहे ना करती धरती आहे. तिनेच हे सगळे खून घडवून आणलेत. तिनेच हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग केलं असावं आणि म्हणूनच ती आता लपून बसली. तेव्हा इकडे अबोली म्हणते, आणि तू म्हणाली होतीस ना, ती सुद्धा गोष्ट मला पटते मनवा. तेव्हा मनवा म्हणते, कुठली? तेव्हा इकडे आता संजीवनी साठे यांनी फक्त ती त्यांची मावशी आहे म्हणून त्यांची मदत केली की अजून काही कारण आहे ते सुद्धा आपल्याला शोधून काढायचं आहे. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की बरोबर ना वहिनी, मग तू जाऊन संजीवनी साठे यांना भेट ना आणि विचार ना, हे सगळं करण्यामागे नक्की कारण तरी काय? तेव्हा अबोली म्हणते, मनवा, तू बरोबर बोलत होतीस, पण कसं आहे ना, इथे संजीवनी मॅडम आत्ताच आपल्याला काही सांगणार नाही, कारण त्या शिवांगी आणि त्या दीपालीला मदत करतायत म्हणून त्या गप्प बसतील. पण मलासुद्धा हा प्रश्न नेहमी पडतो की संजीवनी साठे यांनी मदत फक्त या कारणासाठी केली असेल की त्या या दोघींची मावशी आहेत, की अजून काहीतरी कारण असेल. आणि जे कारण असेल ना, ते आपल्याला शोधून काढायचंच आहे. आणि एकदा का ती माजगल आपल्याला सापडली की मग तिने हे सगळं का केलं, हे सगळं करण्याच्या मागे तिचा हेतू काय होता, समृद्धी नावाच्या मुलींना मारण्यामागे तिला काय कारण होतं, हे सगळं आपण तिला विचारू आणि त्या गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट होतील. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता दीपशिका आलेली असते आणि ती शिवांगीला म्हणत असते की हे बघ, आता नाईटसाठी मी आणि अंकुश आम्ही दोघेजण होतो, पण आता आहे ना क्रिश इथे येणार आहे. आणि क्रिश एकदा का आला ना की मग जसं आपण सगळा प्लॅन केला आहे ना पळून जाण्याचा, तसं करायचं आहे. इथे आता क्रिश आला की तू ते काम करून टाक, तोपर्यंत माझी आणि अंकुशची ड्युटी संपलेली असेल. अंकुश एकदा का घरी गेला की मग तुला तुझं काम करायचं आहे, चालेल ना? तेव्हा इकडे शिवांगी म्हणते की हो ठीक आहे चालेल.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे दीपशिका म्हणत असते की माझ्यावरती विश्वास ठेव, आपण जसं ठरवलं आहे ना तसंच करूया. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे शिवांगी अबोलीला फोन करते आणि म्हणत असते की अबोली, मला तुला सांगायचं आहे की हे खून सगळे कुणी करायला सांगितलेत आणि कुणी केलेत. तेव्हा इकडे शिवांगी अबोलीला फोन करून ते सांगणार, तेवढ्यातच मागून आता दीपशिका येते आणि इथे शिवांगीचा खून करून टाकते, तिला मारून टाकते. तेव्हा इकडे आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवांगीचा खून झाला सगळेजण आलेले असतात. तेव्हा शिवांगीने नाव लिहिलेलं असतं इथे म्हणजे शिवा. तेव्हा अबोली म्हणते शिवा म्हणजे काय? कदाचित इथे नाव लिहित असताना शिवाच्या जागी तिला शिखा लिहायचं असेल, म्हणजे दीपशिका. तर इकडे दीपाली नाही तर दीपशिका असं आहे.